बघा कशी गप्पा मारतात सगळी. ती बयो घरात आल्यापासून तुमचा काही धाकच राहिला नाही ताई मॅडम. ही म्हातारी तिकडे पंढरपूरच्या वाळवंटात का मेली नाही कोण जाणे. अजूनच चिवट हाड आहे, एवढा सहजासहजी नाही जाणार. तुम्ही काहीतरी झटका दिला ना तरच काहीतरी होईल. ताई मॅडम काहीतरी करा बाई लवकर. लई वात आणला या म्हातारीनं. अहो घरात काही बोलायची सोयच नाही राहिली. ताई अनुराधा किती थंडी सुटली, तुला नाही का वाजत थंडी? भाऊजी अहो ताईचं डोकं इथं गरम झालंय, तुम्हाला थंडी वाजते? मला थंडी वाजते कारण माझं डोकं शांत आहे. ही तुमची बयो परत कधी जाणार आहे? काहीच सांगितलं नाही मला. लवकरात लवकर त्यांना परत पाठवा. अगं मी कसं सांगू तिला परत जा म्हणून? अधीनामध्येच कशा काय आल्या काय माहित, कदाचित आठवण आली असेल सगळ्यांची. आणि समोरवर किती जीव आहे तिचा. पण माझा जीव कशाला घेतायत त्या? आता काय केलं बयून? काही करो किंवा न करो परत कधी जाणार आहेत? मी विचारतो तिला, तू कधी जाणार आहेस असं अनुराधा विचारते म्हणून. थांबा, हे बघा थंडी वाजतीये ना, काही गरज नाहीये विचारायची. मी बघते काय करायचं ते. मग मी जाऊन झोपू? झोपतो. ताई बरं झालं अडवलंस भाऊजींना, नाही तर खरंच जर त्यांनी खाली जाऊन सांगितलं असतं ना तर परत नाही. म्हणजे म्हातारी फार सणकी आहे ग, कधी काय करेल काही सांगता येत नाही. पण ताई तू काहीतरी कर लवकरात लवकर. अगं म्हणजे म्हातारीचं भाऊजी नाही समर्पण ऐकायला लागलंय ग. आवरली का सगळी काम? ए बयोआजीची आणि तुझी चांगलीच गट्टी जमली बर का. कशी वाटली आमची बयोआजी? आता बोलणारच नाहीयेस का? कशाला बोलू आणि का बोलू? का बोलणार नाहीयेस? का बोलायचं ते सांग आधी. म्हणजे आपण दोघं नवरा बायको आहोत ना, मग बोलायला नको? बोलण्यासारखं काय ठेवलेस का तू? म्हणजे काय केलंय मी? पत्रिका बघून लगीन केलेस माझ्या संगत. तुला मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून तू मला तुझ्या जाळ्यात ओढलेस. मूर्ख आहेस का ग तू? मला हे पत्रिका प्रकरण परवा कळलंय. बरं मी मम्माला सांगत सुद्धा होतो की हा विषय इथेच थांबव म्हणून. माझा विश्वास नाहीये या सगळ्यावर. खोट. आता पत्रिका मनासारखी नाही म्हटलं तुम्ही आमच्यावर खोटेपणाने पैशाचा आळ घेतला. अगं खरंच सांगतोय मी. पण मम्मानी बघितली असेल पत्रिका, पण मी नाहीच बघितलीये. मला फक्त तू हवी होतीस. तुझी पत्रिका नाही की तो राजयोग नाही. खोट आहे, साफ खोट. तुम्ही काही बोलू नकोस आता. मला खरंच या पत्रिका प्रकरणाबद्दल काही माहित नव्हतं. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? सांग ना, तुझा खरंच विश्वास नाहीये माझ्यावर? नसता तर ह्या घरात मी एक मिनिट बी थांबली नसते. तू पत्रिका बघून लगीन केलेस हे कळल्या कळल्या मी घर सोडलास. म्हणजे विश्वास आहे तर मग का अशी वागतेस माझ्याशी? का बोलत नाहीयेस? कारण तुझा माझा विश्वास नाही आहे का सुमे? असता तर गप्प बसला नसताच पाहिलं. तुझ्या बायकोवर नाही नाही ते आळ घेतलं जात होतं आणि तू मुग गिळून गप्प बसलास. अच्छा म्हणजे तो राग आहे तर? सुमे मी आधीच सांगितलंय तुला, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग सासूबाई मला घराबाहेर काढताना का गप्प बसलास? सुमे अगं मी अडवणारच होतो, तेवढ्यात बयोआजी मध्ये पडली. मोठे बोलत असताना मी मध्ये कसा बोलणार? पाहिलं, त्याआधी सासूबाई एका मागे एक साक्षी पुरावा देत माझ्यावर आळ घेत होत्या. तेव्हा का काय बोलला नाही? का माझी बाजू घेतली नाही? असं कसं बोलणार?
काही विचार करायला नको का? कसला विचार? सुमीने खरंच पैसे खाल्लेत का नाही याचा? तू असं करणार नाहीस हा विश्वास होता मला. मग का गप्प बसलास? का घेतली नाहीस माझी बाजू? पायलट, तुझ्या जागी मी असते आणि तुझ्या विरोधात 1000 पुरावा जरी आणला असतं तरी मी तुझी बाजू घेतली असती. मी असं नाहीये यार. तर कसं समजवू तुला? काय गरज नाही मला समजायची. समजले मला सगळं. सुमे अगं हो का? अयो कसलं पळताय तुम्ही आजी? अयो बाई आजी, अहो लय दमलोय मी आज. गेली का थंडी? हा अहो थंड कशाची? आता उकडायला लागलोय बघा लय. मग आता जरा आंघोळ करा जा थंड पाण्यानं. हा अयो पण परत थंड वाजायला लागली तर मग परत चालायला जाऊ. हा हा परत चालायला. हा वय अयो हा का रे सोबत तू का आला नाहीस आज? अंग दुखत होतं जरा आज. अरे मग चालायला आला असतास तर अंग मोकळं झालं असतं की. हा काय रे रातच्याला मारा माऱ्या केल्या की काय तुम्ही दोघा नवरा बायकोनी? नाही नाही असं तोंड फुगून का बसलाय दोघं बी? ते आम्ही हे घ्या. सुमे थांब की जरा. अयो बाई आजी, कुठं फुगलंय सुमीचं तोंड? सुमीचं बी नाही फुगलं, साहेबांचं बी नाही फुगलं. अरे ते तुला नाही कळणार. हे बघ तुझं लगीन झालंय का? नाही आहो झालं अजून. मी थोरलाय तरी पण माझं लगीन झालं नाही अजून. मी आल्या नव मग मी जुळवून देईन तुझं लगीन. अयो खरंच होय? वय थँक्यू. हा पण लगीन झाल्यावर नीट प्रेमानं राहायचं. ती दोघं भांडत्यात तसं भांडायचं नाही. आता समर आणि सुमीच बघ की. अरे गोष्ट ऐकली मी त्यांची. लव्ह स्टोरी? तेच ते. नाही आहो बाई आजी, तसं काय सुद्धा नाही. तसंच आहे. आता काय प्रेम उरल्याला दिसत नाही मला तरी. काय सुमे बराबर आहे ना व? अहो बाई आजी खरंच तसं काय नाही तर. अरे तसंच आहे. बघायचंय काय तुला? बयाजी मारू नका. नाही नाही हाय हाय बरं का प्रेम. का बोलत नाही रे एकमेकांसंग? मी बोलतोय. तुम्हीच भाव खाते. भाऊ खात्या? बाई आजी, माझं लगीन झालं का नाही मी अजिबात असं करणार नाही. मी माझ्या बायको लय म्हणजे लय प्रेम करणार माझं. अरे तोडक्या हे प्रेमच असतंय. आहे म्हणजे मला पण भांडायला लागल होय. पण बाई आजी, मला हो भांडण करायलाच येत नाही. अरे लगीन झाल्यावर येतंय आपोआप. आता या दोघांचंच बघ की भांडतात की नाही आपोआप. हा म्हणजे तोंडावर भांडण आणि प्लेट मध्ये प्रेम. खावा साहेब, खावा खावा. तू आवर जा, आपल्याला जायचं एका ठिकाणी. घर चालते, खावा तुम्ही. साहेब ते दिसतंय की नाही, तीच पार्काचं घर आहे. हे हा पण एक काम करूयात, इथेच थांबूयात आणि त्याची वाट बघूयात.
मी काय म्हणतो साहेब, डायरेक्ट जाऊन घरात धाड टाकूया का आपण? धाड टाकायला आपण पोलीस नाही होत. पण मला आता पोलीस असल्यागत वाटतंय की असं फरारी गुन्हेगाराला अटक करायला आल्यासारखं वाटायला लागले मला. आपण अटक करायला नाही, चौकशी करायला आलोय. तिनं आपल्या सुमीला फसवलं यावं. मी नाही सोडणार त्याला. मी जाऊन बघून येतो त्याला. बाबा अरे मी ऑलरेडी 2दा येऊन गेलोय त्याच्या घरी. मी आलो की गायब होतो. मग मी जाऊन बघून येतो. पण अरे तुला सुद्धा ओळखणार ना तो. हेल्मेट घालून जातो की मग नाही कोण ओळखणार. तू पण कुठेही जात नाही, तू आगाऊपणा करू नकोस. प्रकाशराव, कोण पाहिजे तुम्हाला? प्रकाशराव साहेब, गावला बघा, गावला. या 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 या. प्रकाश पकड जरा, चल. प्रकाश साहेब, ह्याला सुमीला फसवलं, ह्याला सोडायचं नाही. प्रकाश उठ. दबावत होतास. मला सोडा. 2 दिवसापासून कारखान्यात आलेला नाहीयेस तू. तुझ्या घरी सुद्धा येऊन गेलो मी. कुठे गायब होतास? सांग लवकर, नाहीतर टाळकं वाचवणारे हेल्मेट तुझं टाळकं फोडीन. सांग लवकर. मला सोडा साहेब, माझी काय चूक नाही, मला सोडा साहेब. सुमीवर खोटे आरोप करतोयस, कारखान्याच्या पैशात घोळ करतोयस. खरं सांग, कोणी खाल्लेत ते पैसे? सांग. शिंदे साहेबांनी करायला सांगितलं मला. माझी काय चुकी नाही हो. का करायला लावलं? सुमी मॅडम आल्यावर त्यांच्याकडून 3 बिलाव सह्या घ्यायला सांगितल्या. 1 खऱ्या बिलाव आणि 2 कोऱ्या बिलाव सह्या घे म्हणलं. शिंदे साहेबांनी मला कारखान्यात नोकरी लावलं होतं. मग मला ऐकणं भाग होतं आणि माझ्या काही येऊन देणार नाही असंही बोललं होतं साहेब. त्या शिंदेला कसं माहित तुम्ही बिल द्यायला येणार ते? मला काय माहित नाही. जसं मला सांगितलं तसं मी केलं. मग मला माफ करावं साहेब. आता तुझी नोकरी तर जाणारच आहे आणि तू घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगातही जाणार आहेस. साहेब चुकलं, माझं चुकलं. परत नाही मी चूक करणार. जी चूक केली आहेस ना ती पोलिसांसमोर मान्य करायची. आता करतो साहेब, करतो. पण शिंदे साहेब, त्या शिंदेलाच तुरुंगात पाठवणार आहे मी. आता मी सांगेन तेव्हा खरं काय ते बोलायचं. खरं ते सगळं सांगतो साहेब. साहेब, हेल्मेटनं लय भारी काम केलं बरं का. अजून काम बाकी आहे. चल. हॅलो शिंदे साहेब, अहो मला वाचवा शिंदे साहेब. आता तुम्ही पण वाचा शिंदे साहेब. अहो ती ताई मॅडमचं पोर काय ना लय जाम पेटलंय. आता काय केस मागे गेला, पैसे कोणी दिले होते? सुमी मॅडमनी. ही काय आहे? याला हेल्मेट असे म्हणतात. या हेल्मेट नाही का नाही, आत्ताच आमच्या साहेबांनी एकाचं टाळकं फोडलं फॅक्ट दिशी. तुम्हाला खोटं वाटत असलं तर बघा की ह्याला रगात पण लागलंय. हे साहेब, रगात कुठं गेलं लागलेलं? रगात होतं का पेट्रोल? कसं काय उडून गेलं? मागे एकदा तुला मारहाण केली नव्हती तरी माझ्यावर केस टाकली होतीस. आता खरंच फोडून टाके ना? जरा हेल्मेट आणि फोडा त्याचा नारळ. शिंदे साहेब म्हणले पैसे घेऊन केस मागे घे. कोणी पैसे दिले तुला? शिंदे साहेबांनी. साहेब, हेल्मेट लय भारी आहे की होईल. दुसरा माणूस पण कबूल झाला. आता हीच कबुली तू कोर्टात केस उभी राहिल्यावर द्यायची, कळलं? हा. फाट दिशी फुटणार मग. हॅलो. हा साहेब, त्याला खरं ते समजलंय. तुमच्या विरुद्ध केस उभी करणार म्हणतोय. सगळं अवघड झालंय. काय करायचं? तू काय काळजी करू नकोस. त्या बच्च्याचं काय करायचं ना ते मी बघतो.
साहेब मी त्याला घेऊन येऊ का बाहेर नाहीतर तो आताच बॉम्ब करायचा आवड येतो लगेच तुम्ही इथंच थांबा हो या या की चौकशी करायची होती. बोला. सुरेश मोरेंच्या अकाउंटवर पैसे कोणी जमा केले? मला नाही माहित. पैसे काढताना आम्ही सह्यांची खात्री करतो पण पैसे भरताना नाही. 50,000च्या वरची रक्कम असेल तर पॅन कार्ड असल्याशिवाय रक्कम जमा करता येत नाही हा नियम माहिती आहे ना तुम्हाला? का नियम पाळत नाही तुम्ही? कोणी जमा केले पैसे? साहेब लय उशीर लावाय नको ही हेल्मेट धरा म्हणजे पटदिशी बोलल घेऊ नाही हेल्मेटची गरज नाही येते. यांनी बँकेचे नियम तोडल्याबद्दल याला तुरुंगातच पाठवणार आहे मी. बेहिशोबी पैशाचं ट्रान्झॅक्शन केले त्यांनी. आता याची नोकरी तर जाणारच आहे वरून याला शिक्षा मिळणार ती वेगळीच. नाही अहो मी नियम नाही तोडला. नाही ना मग सांग ना कोणी भरले पैसे? शिंदे. साहेब त्या शिंदेने लय मोठा प्लॅन बनवलाय की हो तुमच्या विरोधात. आता त्याचाच प्लॅन त्याच्याच घशात कसा घालतो ते बघ असतो. एवढे पुरावे बास आहेत आपल्याला. तू रेकॉर्ड तयार करून ठेव. हो. उद्याच त्या शिंदेला बेड्या पडणार आहेत. बबन चल आता थेट पोलीस स्टेशन. त्या शिंदेचं राजकारण संपवून टाकूयात आपण. चल. हॅलो. हॅलो शिंदे साहेब. अहो जाम घोळ झालाय. म्हणजे तो समरसिंग मंत्री पाटील आला होता तुमच्याकडे पण? अहो तुम्ही कसं काय ओळखलं? अरे आज नाही मी राजकारणात. अहो पोलीस स्टेशनला केस करायला जाणार आहे तो. म्हणजे निघालाय पण. हा मी बघतो काय करायचं ते. साहेब अहो तुमचं राजकारण संपवायला निघालाय तो. अरे एवढं लेचं पेचं राजकारण खेळत नाही मी. आता त्याचं राजकारण कसं संपवतो ते बघच तू. साहेब काय पण म्हणा पण माझ्या हेल्मेटनं आज लयच भारी काम केलंय बघा. हो आता त्या शिंदेला कळल समोर साहेबांचा इंगा. सुमीवर खोटे आरोप केलेत म्हणल्यावर कळायलाच पाहिजे. आणि आता मम्मालाही कळेल की त्यात सुमीची काही चूक नाहीये. हा बबन हे फक्त बोलून नाही तर सिद्ध करून दाखवणार आहे की यात सुमीनं काहीही खोटेपणा केला नाहीये. हा होय दाखवायलाच पाहिजे. गाडी थांबव. साईड लगे गाडी गाडी साईड लगे. साहेब बाबा काय पाहिजे? गाडी थांबव पहिलं तू. गाडी थांबव. साहेब गाडी गाडी थांबव गाडी. गाडी थांबव. साहेब ही काय भानगड आहे हो? एकदा सांगितलेलं कळत नाही का? गाडी थांबव. गाडी साईड लगे. साईड लगे गाडी. अबे गाडी थांबव. साहेब पळवा लवकर.